राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत म्हणतात, एकजुटीविषयी गांधीजींचे मत ही इंग्रजांची उलटी पट्टी आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय एकजूट नव्हते असे हिंद स्वराज या पुस्तकात नमूद असलेले महात्मा गांधी यांचे निरीक्षण हे इंग्रजांनी शिकवलेली उलटी पट्टी आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले. ते म्हणाले, भारत नेहमीच राष्ट्र राहिला आहे. विविध राज्यकर्त्यांच्या शासनात आणि परकीय राजवटीतसुद्धा आपला देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. त्यामुळे ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारत एक राष्ट्र म्हणून एकजूट नव्हते. हे गांधीजींचे निरीक्षणच इंग्रजांनी दिलेल्या शिक्षणाच्या उलटी पट्टीचे आहे. डॉक्टर भागवत म्हणाले, नेशन ही संकल्पना इंग्रजांनी आपल्यावर लादली. भारतीय राष्ट्रवाद एकतेतून जन्माला आला आहे. भारतात वसुधैव कुटुंबकम आणि परोपकारी भावना मुळापासून आहे. धर्म, भाषा, आहार, परंपरा आणि प्रांत असे विविध वेद असले तरी आपण सर्वजण भारत मातेची मुले आहोत. आता भागवतांनी मांडले म्हटल्यावर त्यांचे अंधभक्त आणि मीडिया या विषयावर गांधीजींच्यावर तुटून पडायला रिकामे झाले. ब्रिटिश येण्यापूर्वी इथे अनेक राजरजवाडे होते. त्यामुळे राजकीय ऐक्य नव्हते. हे सगळे आपापसात सतत भांडत असत असे महात्मा गांधींना म्हणायचे आहे. तर ब्रिटिशांना म्हणायचे आहे की इथे हिंदू आणि मुसलमान असे दोन गट होते. मुस्लिमांनी हिंदूंच्यावर अन्याय केला आणि हे सतत मांडत राहणं ब्रिटिशांना आवश्यक होतं. ते काम त्यांनी RSSच्या खांद्यावर सोपवलं. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांनाही हीच कामे दिली. महात्मा गांधींच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य सांगितलेलं आहे. ईश्वर अल्लाह तेरे नाम, मंदिर मस्जिद तेरे धाम, सबको सन्मती दे भगवान असं ते म्हणतात. हे ब्रिटिशांना आणि RSSला मान्य नाही. त्यांच्या दृष्टीनं राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांचे, वैदिकांचे, मनुस्मृतीवर आधारित वर्णव्यवस्था सांगणारे राज्य, त्याला ते राष्ट्र समजत आहेत. महात्मा गांधी किंवा कुणालाच मान्य नाही. आपला मुस्लिम द्वेष आणि ब्रिटिश प्रेम झाकण्यासाठी ते महात्मा गांधींचे समतेचे विचार, ऐक्याचे विचार स्वतःच्या नावावर खपवत आहेत आणि महात्मा गांधींना उलट म्हणत आहेत. हेच इंग्रजांची उलटी पट्टी सांगतायत. चोराच्या उलट्या बोंबा अशा.